प्रथमतः मी तुमच्या तिघांची माफी मागतो, डबल माफी मागतो. कारण एक म्हणजे मी वारी गुरुजींची दुसरी वेळा वारी करत आहे आणि सकाळचा तो प्रसंग. वारी गुरुजींची वारी कशी केली तो पण मला सांगावं असं वाटतं. मी माझ्या मेहुणीच्या मुलाच्या बड्डेला गेलो होतो. मुलीचा बड्डे पुण्यात होता आणि आपलं 2023चं ट्रेनिंग झालं. सगळ्याच्या डोक्यात वारी गुरुजीचं वारं होतं. मग मला वाटलं वारी गुरुजीला भेटायला. माझ्या मेहुणीचे बायको सांगत होते आपण आळंदीला जाऊ, देऊला जाऊ. बाई म्हणलं हे पैसे घे, तू तिकडे जा, मी माझ्या देवाकडे जातो. आणि मी मिळवणीची तिथे स्कूटी घेतली आणि निघालो. पत्ता माहीत नाही काय नाही. पहिलं जालिंदर नगरला गेलो, तिथं सर काय भेटलं नाही मला. तिथं गेल्यावर कळलं की सरांची बदली पहिलं बाबळेवाडला गेलो आणि नंतर सरांची बदली जालिंदर नगरला. ते पण माहीत नाही, फार डोंगरात आहे, तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तसंच गाडी घेतली, रस्ता खराब होता त्यावेळेस. गेलो, वारी गुरुजींचं दर्शन झालं आणि मला माझा देव पावला असं मला वाटलं. सरांच्या मी पाया पडत होतो. सर एक मुलाखत देत होते. ती मुलाखत ऐकली, मी बरीचशी शाळा बघितली आणि शेवटला आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे मी सरांच्या पाया पडायला गेलो. पण सर म्हणजे अरे तू माझा भाऊ आहे म्हणजे, आणि तिने मला गाळ्याला अडकलं. एवढं भारी वाटलं ना की एवढा मोठा माणूस एवढं महाराष्ट्रात भारतात नाव गाजत आहे आणि त्यानं आपल्या गाळ्याला लावलं आणि फार प्रेरणा मिळाली. आणि आता पुढं माझ्या शाळेची स्टोरी सांगतो. मी कवडा आवारपाडा शाळेत होतो. त्याच गावातून माझी बदली कवडा निलगपाड्याला मी करून घेतली. विनंती बदली माझी झाली असती, पण ती शाळा अशी होती की कोणीही घ्यायला तयार नव्हतं. आणि माझी आवारपाडा शाळा अशी होती, आईरे सर माझे सोबते आहेत, त्यांना अनुभव माहीत आहे की ती शाळा पण कोण घ्यायला तयार नव्हतं. कारण यांच्यासारखाच प्रश्न की ते सांभाळायचं कसं, असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. समजा एखाद्या शाळेचं जर नाव झालं, तर जशी मॅडमची शाळा आम्ही बघतो नाही, ते सांभाळणं पुढं अवघड असते एखाद्या शाळेचं नाव झालं. माझ्या मित्रांना निलेशनं ती घेतली, त्याचा मला पण अभिमान आहे. आणि मग माझी स्टोरी सुरू झाली कवडा निलगपाड्याची. त्या शाळेमध्ये गेलो, 17 पट होता आणि एकही पालक आपला मुलगा त्या शाळेत पाठवायला अजिबात तयार नव्हता. कारण ती शाळा आमच्या 154 शाळा आहेत तलासरी तालुक्यातल्या, ती 154वी शाळा होती. ज्या शाळेत ना रेकॉर्ड नव्हतं, ना मुलांचा पत्ता नव्हता, नावाला 17 मुलं होती. कातकरी पाडा आहे, 50% कातकरी पाडा आहे आणि कातकरी मुलं आपल्या बापासोबत पत्ते खेळतात. माझा अनुभव आहे, माझ्या खिशात फोटो पण आहे. आणि अशा ठिकाणी मला काम करायचं होतं आणि त्या संधीचं मला खूप मोठं टार्गेट होतं आणि मी एकटा होतो त्या शाळेत आणि प्रशासकीय बदलीने गेलेला माणूस. विनंती बदलीत मी केली नव्हती कारण मला माहिती होती की आवारपाडावाले सोडणार नाही. त्या शाळेत गेलो. सुरुवातीला 1 वर्ष फार संघर्ष करावा लागला. एक शिक्षकी शाळा होती आणि माझ्या तालुक्यातला एकही शिक्षक ती शाळा घ्यायला तयार नव्हता. टॉप 3 मध्ये सुद्धा ती शाळा पण टाकत नाही असे. पण मला माहित होतं कारण तिथं अंगणवाडी 20-30 मुलं येतात. त्याच्यामुळे मी ती एक चॅलेंज म्हणून शाळा घेतली. 1.5 वर्ष एकट्यानं शाळा सांभाळली. पहिल्या वर्षी 31 पट केला, जिथे एकही पालक, गेटच्या जवळचा पालक रिअल सांगतो की त्या शाळेत आपला मुलगा पाठवायला तयार नव्हता. सगळी मुलं ही सवणी आश्रम शाळेला जात होती. मग प्रत्येक पालकाच्या घरी गेलो, जुन्या शाळेचे व्हिडिओ दाखवले, त्या पोरांचे इंग्रजी वाचन दाखवलं. मग कसे तरी पालक तयार झाले आणि 17वरचा पट 31वर आला. मग मला आता एक मदतनीस पाहिजे होती, 2 मदतनीस पाहिजे होत्या. मग मी तिथं पण एक आयडिया केली. एक D.Ed शिकलेली मुलगी होती, तिला मी मदतनीस म्हणून घेतलं आणि तिला मदतीला काम, म्हणजे भात बीत शिजवायचं नव्हतं तिनं, फक्त मुलं सांभाळायची. तिची पण मला सपोर्ट मिळाला. मग त्या शाळेचा पट गेल्या वर्षी 50 झाला. मग मी भरपूर उपक्रम, सरांना माहीत आहे, उपक्रम राबवले. त्यात इंग्रजी वाचन असेल, पाढे पाठांतर असेल, मेन मुलांच्या गुणवत्तेवर लक्ष दिलं आणि गुणवत्ता चांगली वाटली. आणि मी एक मग आयडिया केली की पालकांचा ग्रुप केला. आमचे बरेचसे पालक, जवळजवळ 70% पालक हे बोटीत जातात, म्हणजे फक्त आई मुलांना सांभाळते. आणि अशा ठिकाणी मग ग्रुप केला. ग्रुपवर रोज जे काही शाळेत येईल ते शेअर करायचं आणि त्याच्यामुळं पालकांना पण एक विश्वास पटला. त्याच्यामुळे गेल्या वर्षी 50 पट झाला होता, यावर्षी शाळेचा पट 60 आहे. म्हणजे एवढी प्रगती झाली. पुढच्या वर्षी नक्कीच 70च्या आसपास जाईल याची मला गॅरंटी आहे. आणि यात वारी गुरुजींचे योगदान खूप मोठं आहे, कारण तिथून मी प्रेरणा घेऊन आलो. आणि माझ्या जो शिक्षक बदली करून गेला होता तो मला सांगितलं होतं की तुला पालकाची मदत मिळणार नाही, तुला फोटो काढायला सुद्धा पालक भेटणार नाही, असं जो शिक्षक होता तो सांगितलं होता. पण त्या वर्षी 15 ऑगस्टला नाही, पहिलीच मीटिंग बोलवली आणि जवळजवळ 30 पालक आले. आणि माझी थोडी सवय आहे की आमच्या तालुक्याच्या ग्रुपवर शेअर करायचं, केंद्राच्या ग्रुपवर. तो मला म्हणाला की अरे एवढे पालक कसे काय आले तुझ्याकडे. तर ही प्रेरणा मला वारी गुरुजींकडून भेटली होती, कारण त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. पालकांचा सहभाग कसा वाढवायचा ही आयडिया मला त्यांच्याकडून आली. आणि नंतर वारी गुरुजींचेच
बरेच उपक्रम मी शाळेत राबवले. त्यांचे पहिलीच्या मुलांना वाचन घ्यायची ट्रिक असेल, मग मीच एक दिवस वारे गुरुजी तुम्हाला उद्या दिसेल ते भिंतीवर लिहिलं. तेच मी काय केलं, माझ्या चार अक्षरावरून मुळाक्षरांकडे तेच मी लिहिलं, टाईप केलं, त्याला मुळाक्षरं जोडले आणि तेच वारे गुरुजीला पाठवलं. अरे तू तर हे फार छान केला, मला पण दे अशी. मग ते मी विसरून गेलो, पण त्यांना प्रिंट त्यांनी वापरली असतील नसतील माहीत नाही, पण ती त्यांचीच आयडिया होती. त्यांना ती आयडिया पण आवडली होती. नंतर मग माझ्या शाळेत संचालक साहेब पण आले होते, मुलांचं इंग्रजी वाचन घेतलं. संचालक साहेब सुद्धा खुश होऊन गेले. अक्षरशः गट शिक्षण अधिकारी एका शाळेवर सांगत नाही ना, त्याचे हे नाही म्हणत, पण त्या शाळेच्या मुलांच्या 8वीच्या मुलांना थोडंफार वाचता आलं. साहेब रागावलेले होते. मग 5 वर्षाच्या टायमाला मोहिते साहेबांचा फोन आलाय की सर साहेब फार रागवले, फक्त तुझ्या मुलांना इंग्रजी वाचून दाखवलं. आणि 5 वाजून 5 मिनिटाला संचालक साहेब सगळी त्यांची टीम आली आणि मला पहिला प्रश्न विचारला की तू मुलांना काय काय शिकवतो? तुला मराठी शिकवतो, गणित शिकवतो, इंग्रजी शिकवतोस का? हो म्हणलं साहेब. वाचतेत का तुझी मुलं? वाचते. कोण कोण वाचते? बऱ्याचशा मुलांनी हात वर केला. मग तू वाच आणि साहेब तिथं खुश होऊन गेले. म्हणजे अशा प्रकारे आमच्या शाळेची प्रगती आहे. आणि त्या म्हणजे वारे गुरुजींचे बरेचसे उपक्रम मी माझ्या शाळेत पण राबवलेत आणि त्यांच्याकडून भरपूर अशी प्रेरणा उद्या आपल्या सगळ्याला पण मिळेल भरपूर. आणि अजून एक सांगतो की त्याच्यामुळे 2 वर्षात माझ्या शाळेच्या 2 सक्सेस स्टोऱ्या, एक निपाला आली आणि एक नीती आयोगाला सुद्धा आली, जे फक्त आपण पुस्तकात. आणि याचं सारं श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांना देतो. आणि आमचे मोहिते साहेब नेहमी मला प्रोत्साहन देतात. सरांचं, राजन सरांचं नेहमी आज तुझा दोस्त असा करतो, म्हणजे आमच्या दोघांचं पण त्यांना बॉन्डिंग माहीत आहे. ते पण खूप छान आहे. मोहिते साहेब नेहमी प्रोत्साहन देतात. BDO साहेब पण बऱ्याच वेळा शाळेत येऊन गेले आणि अधिकारी सुद्धा चांगल्या प्रकारे, म्हणजे पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन वारे गुरुजींमुळे फार बदलला. आणि त्यात आपण सगळे प्रयत्न करत आहोत आणि त्यातून नक्कीच आपल्या जिल्हा परिषद शाळा या चांगल्या नावावर पण येतील. मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.